मागच्या 24 तासांमध्ये घडलेल्या 2 घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे। कल्याणमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे। तर दुसरीकडे पुण्यात सतीश वाघ हत्या प्रकरणाची उकलही पोलिसांनी केली आहे। कल्याण आणि पुण्याच्या ह्या घटनांमध्ये 2 महिलांच्या सहभागामुळे खळबळ माजली आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळी आणि सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांना अटक केली आहे। कल्याण आणि पुण्याच्या प्रकरणात या दोन्ही महिलांचा सहभाग समोर आला आहे। सतीश वाघ यांच्या पत्नीने प्रियकरासह त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय। सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण, आर्थिक व्यवहार आपल्याकडे यावेत, यातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अक्षय जवळकर यांच्यासोबत प्रेमसंबंध होते। अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाखाची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। कल्याणमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक केली आहे। पण या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात विशालला साक्षीने मदत केल्याचं समोर आलं आहे। विशालने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली। बँकेत काम करणारी विशालची पत्नी संध्याकाळी घरी आली तेव्हा तिला याबाबत समजलं। विशाल आणि साक्षीने अल्पवयीन मुलीचा मृतदेह बॅगेत भरला। ही बॅग एका रिक्षेत टाकून विशाल आणि साक्षी बापगावला असलेल्या कब्रस्तानमध्ये गेले आणि त्यांनी मृतदेह तिकडेच टाकला। घरातल्या फरशीवर रक्ताचे डाग पडलेले असल्याचे साक्षीने फरशीही पुसली। यानंतर विशाल साक्षीच्या माहेरी शेगावला गेला। पोलिसांनी शेगावमधून विशालला ताब्यात घेतला आहे। मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणात आणि पतीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी साक्षीला अटक केली आहे। मी विशालला मदत केली नसती तर त्याने मलाही ठार केलं असतं, असं साक्षीने पोलीस तपासात सांगितलं आहे।